नमस्कार. श्री स्वामी समर्थ. यावर्षी वटपौर्णिमा 29 जून 2026 वार आहे सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये आणि गुजरात आणि गोवा या भागांमध्ये ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. तर या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी व्रत करत असतात, पूजा करत असतात. तर बघा, वटपौर्णिमेचं महत्त्व आहे. वटपौर्णिमा हा सण सावित्री आणि सत्यवान यांच्या पवित्र कथेशी जोडलेला आहे. सावित्रीने आपल्या पतिव्रताच्या सामर्थ्याने यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. त्यामुळे ही कथा निष्ठा, श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक मानलं जातं. तर वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं. तर बघा, याविषयी आज आपण वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पूजेचा शुभ मुहूर्त. वटपौर्णिमेची पूजा सूर्योदयानंतर सकाळी करणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणजेच बघा, सकाळी 6 ते 11 या वेळेत वडाच्या झाडाची पूजा, प्रदक्षिणा आणि व्रतविधी पूर्ण करणे उत्तम मानले जाते. ज्यांना सकाळी शक्य नसेल त्यांनी दुपारपूर्वी पूजा पूर्ण करावी, दुपारी करू नये. पूजेसाठी लागणारं साहित्य: हळदी कुंकू, अक्षता, फुलं, अगरबत्ती, तुपाचा दिवा, कापसाचा दोरा, फळं, नैवेद्य, वस्त्रमाळ, ओटीसाठी साहित्य, एक पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे, वाणासाठी साहित्य घ्यायचं आहे, नैवेद्य घ्यायचा आहे. तर बघा, वटपौर्णिमेची आपण पूजा कशी करतो तर सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठून सूर्योदयाला अर्घ्य द्यायचा आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करावं, स्वच्छ आणि शक्यतो नवीन वस्त्र परिधान करावेत. सौभाग्यवती महिलांनी हिरव्या बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र आणि पारंपरिक साज शृंगार करायचा आहे. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम नमस्कार करा. झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू फुलं व्हायची आहेत, अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर दिवा लावायचा आणि प्रार्थना करायची. अगरबत्ती ओवाळून घ्यायची, अगरबत्ती लावायची. कापसाची वस्त्रमाळ झाडाला अर्पण करायची. दोरा झाडाभोवती गुंडाळून प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओटीचं सामान नेलेलं तिथे ओटी भरायची आहे आणि सावित्री सत्यवानाची कथा वाचायची किंवा ऐकायची आहे. तर शेवटी आरती करून अखंड सौभाग्याची प्रार्थना करायची आहे. तुम्ही जो नैवेद्य नेलेला आहे, पुरणपोळीचा नैवेद्य कोणी नेला असेल, कोणाकडे वड फळ केलं जातं, तर आमच्याकडे वडाचे फळं बनवले जातात, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. जो तुम्ही नैवेद्य नेला आहे, तुमच्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार तुम्ही जो नैवेद्य नेलेला आहे तो नैवेद्य तिथे अर्पण करायचा. तर या दिवशी बघा काय करायचं आहे की व्रत आणि पूजा करायची आहे. आपल्याला व्रत करायचं असतं, श्रद्धा आणि भक्तिभावाने व्रत करायचं आहे. तसेच सावित्री सत्यवानांची कथा ऐकायची. व्रत पूर्ण होण्यासाठी कथा ऐकणं गरजेचं आहे किंवा वाचायचं आहे. तर हे महत्त्वाचं मानलं जातं वटपौर्णिमे दिवशी. आणखी त्याबरोबर दानधर्म करावा. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा दक्षिणा द्यायची आहे. मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा. ज्येष्ठ व्यक्तींचे, मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेणे हे खूप शुभ मानले जातं. देवाचं नामस्मरण करावं. विष्णू, लक्ष्मी, शिव, पार्वती आणि सावित्री मातेचं स्मरण करावं. या दिवशी काय करायचं नाही बघा, या दिवशी आपल्याला वडाचं झाड तोडायचं नाही. वडाचं पान किंवा फांदी विनाकारण तोडणे टाळायचं आहे. पान, फांदी तोडायची नाही, कारण की या दिवशी वडाला अत्यंत पवित्र मानलं जातं आणि तेवढंच महत्त्व दिलं जातं. भांडणे आणि वादविवाद टाळायचे आहेत. घरात शांतता आणि प्रेमाचं वातावरण ठेवायचं आहे. कोणाला अपशब्द बोलायचे नाहीत, राग करायचा नाही, चिडचिड करायची नाही, भांडणं करायची नाहीत. त्याबरोबरच घरामध्ये तामसिक अन्न खाऊ नये. मांसाहार आणि मद्यपान टाळावं. या दिवशी खोटे बोलू नका. सत्य आणि सदाचाराचे पालन करावं. या दिवशी कोणाचा अपमान करू नका. विशेषतः माता पिता आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. वटपौर्णिमेला कोणते रंग शुभ आहेत तर बघा, हिरवा, लाल, पिवळा, गुलाबी आणि जांभळा रंग शुभ मानला जातो. हे 5 रंग सौभाग्य, समृद्धी आणि मंगल कार्याचे प्रतीक आहेत. वटपौर्णिमेचे लाभ: अखंड सौभाग्य आणि कुटुंबातील सुख, शांती, सकारात्मक ऊर्जा, तसेच वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि विश्वास, धार्मिक पुण्यप्राप्ती भेटत असते. तर वटपौर्णिमा हा
फक्त एक सण नाही, तर श्रद्धा, निष्ठा आणि कुटुंबातील प्रेम जपणारा एक पवित्र सण आहे. 29 जून 2026 रोजी भक्तिभावाने वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा करा. सावित्री मातेचे स्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांचं मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.